कोकण म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतो तो इथला निसर्ग. कोकणातल्या निसर्गसंपन्न भूगर्भात दडलेल्या खनिज संपत्तीचा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपसा केला होणार आहे. जिल्ह्यातील 3 तालुक्यात बॉक्साईड उत्खनन या ठिकाणी होणार आहे. मंडणगड, दापोली, राजापूर तालुक्यातील तब्बल 450 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर बॉक्साईड उत्खननाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे. उत्खनन काही वर्षासाठी नव्हे तर आगामी 5 दशकांसाठीच म्हणजे 2060 पर्यंत या क्षेत्रावर उत्खननाचा अधिकार जो आहे तो कंपनीचा या ठिकाणी असणार आहे. मंडणगड तालुक्यातील 91.58 हेक्टर क्षेत्रावर उत्खननाची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली पाहायला मिळते. तर दापोली तालुक्यात सर्वाधिक उत्खनन रोवले इथं 218 हेक्टरवर, तर उंबरशेत इथं 99 हेक्टरला उत्खननाची या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली पाहायला मिळते. तर राजापूर तालुक्यातील नाणार पट्ट्यात 673 हेक्टरवरती खनिज उत्खननाचा घाट या ठिकाणी घातण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. राजापूरमधील या बॉक्साईड उत्खननाला स्थानिकांनी देखील विरोध केलेला आहे. त्यामुळं सध्या उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी देखील या बॉक्साईड उत्खननाला विरोध केलेला पाहायला मिळतोय. या बाबतीमध्ये मी भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे. राजापूरमध्ये हा प्रकल्प 20 वर्षापासून तिथे होता, येणारा होता. मी काल देखील मुख्यमंत्री महोदयांची कॅबिनेटमध्ये चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील मला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपण नक्की लक्ष घालू. त्या बॉक्साईडच्या माइन्ससाठी तिथल्या लोकांचा विरोध आहे आणि तीच भूमिका तिथले आमदार किरण भैया सामंतांनी घेतलेली आहे. तीच भूमिका पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि तीच भूमिका आमच्या पदाधिकाऱ्यांची. राजकारणी आणि स्थानिकांचा विरोध पाहता कोकणातला म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या बॉक्साईड उत्खननाचं पुढचं चित्र हे याच अनुषंगानं राजकीय वातावरण तापवणारं असणार आहे. मुळातच या बॉक्साईड उत्खननाला उद्धव ठाकरे सेनेने देखील विरोध केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आगामी काळात या बॉक्साईड उत्खननावरून कोकणातलं राजकारण चांगलंच तापणार यात शंका नाही. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.